नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आर-डी-सी-सी बँक म्हणजेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षेची तारखा ज्या जाहीर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. उमेदवार त्यांचं हॉल तिकीट, प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. तसेच महत्त्वाची माहिती की आर-डी-सी-सी बँकेची जी भरती परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये रायगड जिल्हा जो आहे, या रायगड जिल्ह्यावर आधारित महत्त्वाचे जे प्रश्न आहेत 3 ते 4 प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात, की रायगड जिल्हा जो आहे याबद्दलचं म्हणजे क्षेत्रफळ आहे, घनता आहे, याबद्दलचे प्रश्न जे आहेत विचारले जाऊ शकतात. यासाठीच जो परीक्षेचा पॅटर्न आहे डी-सी-सी बँक परीक्षेचा आत्तापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यावर आधारित त्या जिल्ह्याचे प्रश्न विचारण्यात आले होते. यासाठीच आजच्या हा जो सेशन आहे, आजचा सेशन यामध्ये रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर प्रश्न जे येणारे प्रश्न आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे प्रश्न आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये कव्हर करूयात. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कारण डिटेलमध्ये सगळे प्रश्न यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. तर रायगड जिल्हा जो आहे, रायगड जिल्ह्याचं स्थान कुठं आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये? तर कोकण विभागामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रायगड जिल्हा येतो. जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे पाहू शकता अलिबाग या ठिकाणी जिल्ह्याचं मुख्यालय आहे. जिल्हा परिषद जी आहे अलिबाग इथे आहे. एकूण क्षेत्रफळ किती आहे? आकडा लक्षात ठेवू शकता. 7,152 चौरस किलोमीटर इतकं रायगड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे. लोकसंख्या ही सुद्धा 2011च्या जनगणनेनुसार देण्यात आलेली आहे. पाहू शकता 2011 नंतरचं जनगणना झालेली नाहीये. 2021ची घेण्यात आली नव्हती. त्यामुळे 2011चा जनगणनेचा जो आकडा आहे हा 2,63,4,200 इतका आहे. पाहू शकता हा आकडा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. यानंतर लोकसंख्येची जी घनता आहे रायगड जिल्ह्याची ही किती आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर रायगड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 368 लोक प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. रायगड जिल्ह्यासाठीची ही लोकसंख्येची घनता आहे. यानंतर लिंग गुणोत्तर कसं आहे रायगड जिल्ह्याचं? 2011चे सगळे हे डेटा आहे पाहू शकता. 2011च्या आधारितच जनगणनेवर आधारितच हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर रायगड जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर आहे 1000 पुरुषांमागे 955 स्त्रिया इतकं लिंग गुणोत्तर आहे. यानंतर यामध्ये पाहू शकता साक्षरता दर जो आहे रायगड जिल्ह्याचा विचारला जाऊ शकतो. तर 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याचा साक्षरता दर हा 83.89% इतका आहे. पाहू शकता किती आहे? तर 83.89% एवढा आकडा आहे. लक्षात ठेवला जाऊ शकतो. यानंतर शहरी भागामध्ये राहणारे लोक जे आहेत किती आहे? शहरी लोकसंख्या आणि ग्रामीण लोकसंख्या यावरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर शहरी भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये 36.91% इतकं लोक राहतात. पाहू शकता शहरी लोकसंख्या जी आहे ही 36.91% आहे आणि बाकीची ग्रामीण भागामध्ये राहते. म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहते. महत्त्वाची शहरं कोणती आहेत? तर पनवेल आहे, अलिबाग आहे, कर्जत आहे, खोपोली, उरण आणि पेण ही रायगड जिल्ह्यामधली महत्त्वाची शहरं आहेत. यामध्ये भौगोलिक सीमा कशी आहे रायगड जिल्ह्याची? तर रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कोणता जिल्हा येतो असा प्रश्न येऊ शकतो. रायगड जिल्ह्याच्या उजव्या दिशेला कोणता जिल्हा आहे असे प्रश्न विचारले जातात. याबद्दलचं पाहू शकता मुंबई हार्बर उत्तरेस आहे रायगड जिल्ह्याच्या. ठाणे जिल्हा उत्तरेस आहे. म्हणजे रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा येतो? तर ठाणे जिल्हा हा रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस येतो. पुणे जिल्हा आहे पूर्वेस आहे. पुणे जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्हा जो आहे हा दक्षिणेस येतो आणि रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र लागून आहे. कोणताही जिल्हा नसून अरबी समुद्र लागून आहे. महत्त्वाची वैशिष्ट्य जे घाट आहेत पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचा घाट आहे पश्चिम घाट जो आहे हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर ऐतिहासिक रायगड किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. समुद्रकिनारे आहेत अलिबागचे समुद्रकिनारे. यानंतर प्रशासकीय विभाग जे आहेत, आता रायगड जिल्हा जो आहे हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो. तर यामध्ये प्रशासकीय विभाग एकूण 8 उपविभाग यामध्ये आहेत. एकूण 15 तालुके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. 1 महानगरपालिका आहे. 27 नगर परिषदा आहेत आणि 293 इतक्या ग्रामपंचायती रायगड जिल्हा परिषदामध्ये आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये आहेत 293 ग्रामपंचायती आहेत. यानंतर
पुढची महत्त्वाची माहिती की मुख्य उद्योग काय आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. शेती आहे, मासेमारी, पर्यटन आणि लघुउद्योग केले जातात. तसं उद्योग क्षेत्रसुद्धा मोठं आहे रायगड जिल्ह्यासाठीचं. मुख्य पर्यटन स्थळं नावं पाहू शकता. रायगड किल्ला आहे, मुरुड जंजिरा किल्ला आहे, एलिफंटाची लेणी आहेत, अष्टविनायकाची मंदिरं, किमचा समुद्रकिनारा, कर्नाळ्याचं पक्षी अभयारण्य प्रसिद्ध आहे. इतिहासाची महत्त्वाची गोष्ट विचारली जाते की पूर्वी रायगड जिल्ह्याचं नाव काय होतं. तर पूर्वी कोलाबा म्हणून ओळखले जायचे रायगड जिल्ह्याचं नाव. ठाणे जिल्हा जो आहे हा ठाणे जिल्हा विभाजन करून रायगड जिल्हा नवीन अस्तित्वात आला होता. मराठा साम्राज्याचा पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या नावावरून पडलेली आहे. तर आता हे जे प्रश्न आहेत रायगड जिल्हा आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. 20 प्रश्नांचा प्रश्नसंच जो आहे महत्त्वाचा MCQ संभाव्य प्रश्नसंच पाहूयात. पहिला प्रश्न आहे रायगड जिल्हा हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे. तर रायगडचा जो जिल्हा आहे पर्यायसाठीचे आहेत पुणे आहे, अमरावती, यानंतर नागपूर आणि कोकण. तर कोकण विभागात रायगड जिल्हा येतो. प्रशासकीय विभाग जो आहे हा रायगड जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये सामील आहे. दुसरा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे. तर रायगड जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबाग या शहरात आहे. जिल्हा परिषद अलिबाग या ठिकाणी आहे. यानंतरचा तिसरा प्रश्न रायगड जिल्ह्यात तालुक्यांची संख्या किती आहे. तर एकूण 15 तालुके रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक D बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यातून वाहत नाही. तर रायगड जिल्ह्यामधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांची नावं पाहू शकता. उल्हास नदी आहे, सावित्री नदी आहे, यानंतर कुंडलिका नदी आहे. पण सीना ही जी नदी आहे ही यामधून वाहत नाही. पर्याय क्रमांक D बरोबर आहे. वरच्या तिन्ही नद्या रायगड जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या आहेत. पाचवा प्रश्न रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते. तर रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जी आहे शेती केली जाते तांदळाची शेती जी आहे हे सगळ्यात जास्त होते. भाताची शेती, यामुळे तांदळाचे कुठार म्हणून रायगड जिल्ह्याला ओळखले जाते. पर्याय क्रमांक A बरोबर आहे, तांदळाचे कुठार. पुढचा प्रश्न यामध्ये 6वा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत केंद्र असलेले खोपोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. पाहू शकता रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली हे जे ठिकाण आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. औष्णिक म्हणजे याच्यामध्ये जे जलविद्युत प्रकल्प केंद्र आहे हे टाटाचं ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे, खोपोली या ठिकाणी. 7वा प्रश्न रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते. तर रायगड जिल्ह्याला पूर्वीचे नाव जे होते हे कुलाबा असे नाव होते. कुलाबा हा ठाणे जिल्ह्यामध्ये होता. पण ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून कुलाबा असं स्वतंत्र असं रायगड असं स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आलेलं आहे. त्याचं नाव पूर्वीचं कुलाबा असं होतं. 8वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही. तर कोणते जिल्हे रायगड जिल्ह्यात आहेत. मुरुड जंजिरा आहे, द्रोणागिरी आहे, कर्नाळा आहे. पण नरनाळा असा कोणताही जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही आहे. म्हणजे पहिले 3 किल्ले रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. 9वा प्रश्न आहे अष्टविनायकापैकी कोणते गणेशस्थान रायगड जिल्ह्यामध्ये नाही आहे. तर यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये असलेली गणेशस्थानं आहेत बल्लाळेश्वर आहे, वर्धविनायक आहे. म्हणजे लेण्याद्री हे जे आहे हे लेण्याद्री गणपती हे रायगड जिल्ह्यामध्ये स्थित नाही. बल्लाळेश्वर पाली, वर्धविनायक महड हे दोन्ही रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. तर पर्याय क्रमांक C जो आहे लेण्याद्री गणपती हे बरोबर आहे यासाठीचं. 10वा प्रश्न खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. तर कर्नाळा हे जे पक्षी अभयारण्य आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक A बरोबर आहे. पुढचा प्रश्न तर पुढचे प्रश्न पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तयारी करण्यासाठी तो संपूर्ण प्रश्नसंच आहे, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर महत्त्वाच्या नोट्स, PYQ पेपर या अगोदरचे झालेले जे पेपर आहेत हे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही त्यासाठीचे कोर्स जो आहे तो चेक करून त्या पद्धतीने या परीक्षेची तयारी करू शकता. 11वा प्रश्न रायगड जिल्ह्यातील कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे माथेरान हे प्रसिद्ध आहे. पाहू शकता माथेरान हे बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे 12वा रायगड हा जिल्हा 1869 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. तर विभाजन जे आहे 1869 मध्ये ठाणे जिल्ह्यामधून विभाजन करण्यात आलेलं होतं. 13वा प्रश्न
रायगड जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये जो समुद्रकिनारा आहे हा 120 किलोमीटर इतक्या लांबीचा समुद्रकिनारा रायगड जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. 14वा प्रश्न आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं नाव पाहू शकता, थळ वायशेत हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स खत कारखाना स्थित आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. थोडा काठिण्य पातळी थोडीशी अप असते, जास्त असते आणि असेच प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. यानंतरचा 15वा प्रश्न. रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे? तर लोणेरी ह्याचे ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातील. या ठिकाणी हे तंत्रज्ञान विद्यापीठ स्थित आहे. 16वा प्रश्न. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू बंदर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर जवाहरलाल नेहरू बंदर जे आहे JNPT हे बंदर याच्यामध्ये पाहू शकता न्हावाशेवा या ठिकाणी आहे. प्रसिद्ध बंदर आहे उरण येथील न्हावाशेवा. रायगड जिल्ह्यातील JNPT हे प्रसिद्ध बंदर जे आहे न्हावाशेवा या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न 17वा प्रश्न. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, महत्त्वाचं आहे. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस रत्नागिरी आहे. कोणत्या दिशेस कोणता जिल्हा आहे असा प्रश्न हमखास येणार आहे, एक प्रश्न असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध मुरुड जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर हा सागरी किल्ला आहे. पाहू शकता चारी बाजूनी समुद्रामध्ये असलेला हा किल्ला मुरुड जंजिरा किल्ला सागरी प्रकारचा किल्ला आहे. 19वा प्रश्न. रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला? त्याचं नाव आहे रायगड जिल्ह्यातील शिवथरगड हे जे ठिकाण आहे शिवथरगड या ठिकाणी दासबोध हा ग्रंथ रामदास स्वामींनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव शिरडोन हे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर हा जो रायगड जिल्ह्यातील पनवेल हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये शिरडोन हे रायगड जिल्ह्यातील जे गाव आहे हे वासुदेव बळवंत फडके यांचं आद्य क्रांतिकारक यांचं जन्मस्थान आहे शिरडोन. हे नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या पद्धतीने प्रश्नांचा पॅटर्न आहे तो असणार आहे रायगड DCCसाठी. आता जिल्ह्याचा भूगोल थोडक्यात आपण पाहून घेऊयात याबद्दलची माहिती. रायगड जिल्ह्याचा भूगोलामध्ये आपण पहिलेच सांगितलेलं आहे कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे यावरचे प्रश्न विचारले जातात. बंदरं आहेत या संदर्भातली माहिती. JNPT बंदर आहे पाहू शकता उरण शहर त्याचे JNPT बंदर आहे. खारघर आहे, उल्वे नोड, नवीन पनवेल आहे, खांदा कॉलनी, तळोजा, कामोटे, कळंबोली, तोडे आहे. यानंतरची बाकीची जी गावं आहेत यांची नावंसुद्धा तुम्ही चेक करू शकता. जिल्ह्यातील गावे आणि जी शहरे आहेत यांची माहिती त्याच्यामध्ये पनवेल किंवा इतर जी शहरे आहेत या संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर महत्त्वाची पर्यटन स्थळं काय काय आहेत? तर रायगड जिल्हा मुरुड जंजिरा किल्ला आहे, हरिहरेश्वर मंदिर, पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर आहे, कणकेश्वर मंदिर, काशीद आणि नागाव समुद्रकिनारे आहेत, टकमकटूक रायगड येथील कुंडाणा लेणी आहेत, फणसाड वन्यजीव अभयारण्य हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे, दिव्यागार बीच. यानंतर शैक्षणिक संस्थांबद्दल सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे पाताळगंगा तालुका खालापूर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटची स्थापना केली गेली आहे. वसंतराव नाईक कॉलेज सुद्धा मुरुड येथे आहे. म्हसळा हे रायगड जिल्ह्यातील इतर 2 आदरणीय जी महाविद्यालय आहेत त्यांची नावं आहेत. यानंतर लोकसंख्या या अगोदरच आपण 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती चेक केली आहे. हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एकूण लोकसंख्येची जी संख्या आहे याबद्दलची माहिती. यामध्ये रहिवासी आहेत जे जवळजवळ कुवेत आणि अमेरिका निवाडा राज्याच्या समतुल्य आहेत. याचबरोबर भारतातील 153व्या स्थानावर आहे. एकूण 640 पैकी प्रति चौरस किलोमीटर 368 लोक राहतात, म्हणजे 950 प्रति चौरस मैल या पद्धतीने त्याचं उत्तर आहे. 2001 ते 2011 दरम्यान त्यांची लोकसंख्या 19.31% वार्षिक दराने वाढलेली आहे. रायगडचा साक्षरता दर 83.14% आणि 959 इतकं स्त्री पुरुष प्रमाण आहे. जिल्ह्यात 2011च्या भारतीय जनगणनेच्या वेळी 79.4% लोक मराठी होते, 60.6% हिंदी, 5.85% उर्दू आणि 4.1% इतकी कोकणी भाषा बोलणारे ओळखले गेले आहेत.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसंख्येची टक्केवारी जी आहे 5.12 आणि 11.58% इतकी आहे. कातकरी, ठाकर, महादेव, कोळी जमातीची लोकसंख्या यामध्ये सर्वाधिक आहे. यानंतर जे महामार्ग आहेत रायगड जिल्ह्यातील यावरचा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. तर रायगड जिल्हा सायन पनवेल द्रुतगती मार्गाने मुंबईशी जोडला गेला आहे. यामध्ये NH4 मुंबई पुणे एक्सप्रेसवे हे दोन्ही पनवेलमधून जातात. संपूर्ण जिल्हा हा NH66 ने जातो, जो पनवेल येथे सुरू होतो. कोकण रेल्वे मार्ग रोहा ते वीर आणि महाडमधील माणगावपर्यंत जातो. यामध्ये कर्जत मध्य रेल्वे मार्गावर आहे, जी मुंबई पुण्याला जाते आणि विस्तारित मार्गाने खोपोलीशी जोडलेली आहे. या प्रदेशातील सर्वात महत्त्वाचे रेल्वे केंद्र पनवेल जंक्शन आहे, ज्याचे हार्बर लाईन आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाने मुंबईशी ट्रान्स हार्बर मार्ग, ठाणे, रोहा, वसई पश्चिम रेल्वे आणि कर्जतशी संपर्क जोडलेला आहे. तर अशा पद्धतीने ही विस्तारित माहिती आहे. रायगड जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास, रायगड जिल्ह्यावर आधारित येणारे प्रश्न, जो पॅटर्न आहे आत्तापर्यंत DCC बँकसाठीचा, तर या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. रायगड जिल्ह्यामधलं एखादं स्थळ कुठे आहे, तालुका कोणता आहे, कोणत्या तालुक्यात आहे, गाव आहे, याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. या भरती संदर्भातल्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.